सरवळी संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. पंच देखील आमच्या त्या ठिकाणी रवाना झाले. तेव्हा विनंतीशील अगेन्स्ट संघ अर्थातच कालिका माता कालवार संघाचा संगणक आपण लगेच आपली सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. अडलक राजू. आणि दोन्ही संघाचे 12 मॅन कंपल्सरी आपण समोर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू हॅलो. चला सरवळी संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतो. प्लीज कालवार संघाला देखील विनंती आपण लगेच आपली सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. मुकेश आणि किशोर ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामधून रवाना होते. नाणेफेक हरल्यानंतर आपण पाहतोय कालवार संघ प्रथम फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवर मंडळी उपस्थित पाहुण्यांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चिंतामणजी आपण देखील स्टेजवर येऊन विराज व्हायचं आहे. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय संजू. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी फलंदाज मुकेशाला. नॉन स्ट्राईक साठी किशोर. आज बऱ्याच संघाच्या माध्यमातून आपण पिवळ्या रंगाची जर्सी प्रत्येक संघाने परिधान केलेली आहे. आणि पहिला चेंडू थोडासा दिशाहीन पाहतोय. स्क्वेअर मारा आपण पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. फलंदाज मुकेश याला एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक पहिलं नाणेफेक हरल्यानंतर आपण पाहतोय कालिका माता कालवार आज संघ प्रथम फलंदाजी करतोय. बांद्र्यामध्ये काल्लेर संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. संघाचा संगणक आणि त्यांचे इतर सहकारी या सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत.
मंकी विकेट आपण घेऊ शकता. गोलंदाज ती संधी आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिली होती चेंडूवरची नजर, मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या असतील षटक क्रमांक पहिलं. एकदा चांगला चेंडू, अतिशय प्रथम उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रत्यक्ष आपण पहिल्या षटकारामध्ये पाहतोय. संघाकडे विश्वास नाही, त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी संजय याची. आतापर्यंत 3 चेंडू डॉट आपण पाहतोय मुकेशच्या बॅटमधून. आता मात्र फलंदाज थोडासा शफल झाला होता. अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका चेंडू, शॉट पॅलिक सीमाच्या बाहेर जाणारा चौकार मुकेशच्या बॅटमधून बऱ्याच उशिरानंतर येतोय. चौकार संघात धावसंख्या होती ती 5. फलंदाज थोडासा शपल होतो. ऑन साईडचा फटका देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. अप्रतिम उत्कृष्ट फटका. तुमचं जेवण आहे ना? नको राहू. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण मुकेशच्या बॅटमधून पाहिला. पुन्हा एकदा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. डीपमधून चेंडू उचलला जातो. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज एक धावणी संघात धावसंख्या होते ती 12. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 12. मित्र, आपण जी स्पर्धा ऑब्झर्व करता, जी स्पर्धा आपण पाहतोय, जे हनुमान पोगाव आयोजित 40+ SPP ट्रॉफी 2021 या स्पर्धेसाठी खास करून नितीन पाटील आणि सचिन म्हात्रे कालवरून या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. खास करून त्यांनी त्यांच्या संघाला देखील ऑल दी बेस्ट केलेले आहेत. धन्यवाद नितीन पाटील. आज कालवार संघ या स्पर्धेमधून आपण पाहतोय आणि त्या संघाला त्यांचे खंदे समर्थक नितीन पाटील यांनी देखील ऑल दी बेस्ट केलेले आहेत. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा ऑब्झर्व करता, पाहता. आम्हाला देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून लाईक करता. धन्यवाद नितीन. चला प्लीज वेळ कमी घ्या. सरवली संघाचा संगणक पंच देखील आपण थोडंसं वॉर्न करत चला. स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. त्या अनुषंगाने सर्व संघाने एक सूचनासून विनंती आहे की प्लीज आपण थोडंसं वेळ कमी घ्या. षटक क्रमांक पहिलं संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12. एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. थोडासा मिस टाइम फटका चेंडू यामध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आपण पाहतोय, मात्र झेल करू शकला नाही. स्वतःला झेल करू शकला होता कबीर. झेल सुटतो, जीवदान मिळतं मिड ऑफला आपण पाहिलं होतं. चेंडू बऱ्याच काल हवेमध्ये झेल सुटला जातोय आणि याच दरम्यान मात्र एक धाव देखील या ठिकाणी केली जाते. आता मात्र स्ट्राईक रोडेक आणि संधी बॅट्समॅन किशोर याला. किशोरीच्या बॅटमधून हा मोठा फटका, मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिले जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद.
महेंद्र आपण त्या ठिकाणी महेंद्र याला पाहिलं होतं आणि महेंद्राच्या माध्यमातून झेल सुटला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद ह्याच बरोबर 1-2 धावा कंप्लीट करण्याची संधी देखील प्राप्त होते. या 2 धावांनी संघ धावसंख्या 2 पुढे सरते 15. आता मात्र फुल यांचा चेंडू होता, ऑनसाईडचा फटका खेळण्याचा देखील मानस आपण पाहिला होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. किशोर याला फलंदाज बाद होतोय. किशोर नेक्स्ट बॅट्समन राकेश. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे राकेश. कालिका माता कारभार या संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड राकेश. न्यू बॅट्समन अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कबीर. फलंदाज शपल ऑन साईडचा धमाका पाहतो, त्याच्या बॅटमधून बिग ब्लास्ट, मोठा फटका. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर मुकेशाच्या बॅटमधून येते आणि या 6 धाब्याने कालिका माता कालवार संघ पोहोचतोय 21 या धावसंख्येवर. धावसंख्या 21. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कबीर. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली, ती परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज. एक निर्धाव चेंडू जातो, धावसंख्या श्रेय षटक क्रमांक 2, 1-21. चला पुढील 2 संघांना देखील मी आमंत्रित करतोय. बांद्रामूर्ती काल्हेर विपक्ष अमर कासने या दोन्ही संघाच्या संघटना विनंती. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच चेंडूला मोठा फटका घेण्याचा मानस निश्चित आपण पाहिलं होतं. फलंदाज मुकेशच्या बॅटमधून मात्र चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती, लाईनअप करू शकला नव्हता. चेंडूची लाईन निर्धाव चेंडू जातो, धावसंख्या श्री षटक क्रमांक 2 संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.50 सारख्या धावा केल्या जातात त्या 21. दोन षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 1-21. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज ट्रम्प कार्ड आहे राकेश. चला बंदरामध्ये काल्हेर संघ देखील आपण यायचंय. दयाजी भंडारी आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर प्लीज आपणास विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. दया भंडारी बंदरामध्ये काल्हेर संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर असून ग्रामपंचायत काल्हेरचे सन्माननीय सदस्य देखील आहेत. आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. जितू वैयक्तिक पहिला, सांघिक 3. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 3 गोलंदाज जितू. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या सर्वली संघ. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड राकेश. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला होता, दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं.
पदल आली ते पायांची हालचाल निश्चित पाहायला मिळाली होती. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफसाईडचा चिडवा पण पाहिला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क. आता मात्र अतिशय चांगला फटका अरुण दी कार्पेट. चेंडू जातोय मिडोपरून चेंडू लॉंगला येतोय. एक धाव घेण्याची संधी राकेशाला मिळते. एक धावणे संघाची धावसंख्या 22. राकेश वैयक्तिक आपला काउंट ओपन करतोय या एका धावेने. धावसंख्या आहे ती 22. षटक क्रमांक 3. चेंडूला मोठा फटका घेण्याचा मानस. चेंडू आणि बॅटमध्ये हलकी स्पर्श आपण पाहिला होता. साईड एज घेऊन चेंडू एस्टँडच्या मागे जातो. उत्तमरित्या चेंडू गॅदर केला जातो आणि महत्त्वाचा फलंदाज मुकेश याची खेळी संपुष्टात. वेलकम दयाजी भंडारी, वेलकम राजनजी अँड वेलकम विनूजी उंबराटकर. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चला आपण देखील स्टेजवर यायचं आहे. वेलकम बांद्रामध्ये काल्हेर संघाचे कोच रमेशजी पाटील साहेब. रमेश दादा आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत असेल. आपण देखील स्टेजवर यायचं आहे. आज बांद्र्यामध्ये काल्हेर संघाचे कोच देखील यांनी देखील पिवळा टी शर्ट घातलेला आहे. बघा आज प्रत्येक संघाच्या माध्यमातून पिवळी जर्सी आपण पाहतोय. एलोडे जितू बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फलंदाज चेंडूला कलेक्ट केलं जात नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा अतिशय चांगला प्रयत्न राकेशच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट. योगेशच्या बॅटमधून आपण या 2 धावा पाहतो. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 24. षटक क्रमांक 3. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जितू. आता मात्र चेंडूची लाईन कुठेतरी थोडीशी चुकीची आहे. आउट ऑफ स्टंप. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा. 55 समांतर धाव मिळते अवांतर. या एका धावेने संघात धावसंख्या होती ती 25. षटक क्रमांक 3. यानंतर दोन्ही संघांनी आपलं रिपोर्टिंग देखील करायचं आहे. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका अरुण दी कार्पेट. चेंडू जातोय डीपमधून. जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत सहजगत्या एक धाव करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. एक धावनी सगळ्यात धावसंख्या होती ती 26. आता मात्र पुन्हा एकदा थोडीशी लाईन चुकीची आहे. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा. 55 समांतर धाव मिळते अवांतर. फुलेंचा चेंडू ऑनसाईडचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू ऑफसाईडला जातोय. शॉर्ट कव्हरमधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत सहजगत्या एक धाव करण्याची संधी. एक धावेने कारवार संघ पोहोचतोय 27-28 या धावसंख्येवर.
खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा पंचायत समांतर धाव मिळते अवांतर एक धावणी संघात धावसंख्या एकने पुढे सरकते धावसंख्या होते ती 29. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथा प्रवीण एक संघाची सर्वात महत्त्वाचा क्रमांक गोलंदाज प्रवीण येतोय मात्र पहिला चेंडू कुठे ते आपण पाहिलं ज्या ज्या बांधेबांधना दिशा थोडासा स्क्वेअर मारा आपण पाहिला. नाही पुन्हा एकदा खराब चेंडू वारंवार थोडंसं कुठंतरी आपण पाहतो गोलंदाज स्क्वेअर मारा. अगेन्स्ट प्रवीण फुल्यांचा चेंडू ऑनसाईडचा फटका आपण पाहतो. चेंडू शॉर्ट कव्हरला जातो एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जात नाहीये. चला पुढील दोन संघ आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. बांद्र्यामूर्ती काल्हेर विपक्ष अमर कासने. एक 2 धावा कंप्लीट करण्याची संधी आपण योगेशाला पाहतो. योगेशाच्या बॅटमधून 2 धावेचा तेहतीस धावा दाखवाल. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथ प्रवीणीच्या माध्यमातून येणारे 4 चेंडू आणि बघूया पुन्हा एकदा खराब चेंडू. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका घेण्याचा मानस निश्चित पाहिला होता. मला चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. शॉर्ट थांबण्याला चेंडू जातो एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाज योगेश याला. आता धावसंख्या 35. चेंडूला शॉर्ट अँड पुट करण्याचा प्रयत्न तर चेंडू आणि बॅटमध्ये वारंवार कुठं संपर्क साधता आलं नव्हतं. राकेश याला एक महत्त्वाचा फलंदाज आहे साजेशी कामगिरी महत्त्वाच्या सामन्यामधून दिसत नाहीये. त्यानंतर शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे आणि बघूया अंतिम चेंडू कशा प्रकारच्या धावा जमा होतात. एकेरी दुहेरी तेरी चौकार की षटकार की विकेट. धावसंख्या मात्र एक धावेने पुढे सरकते 36. चला पुढील 2 संघ आपण लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधा. अमर कासने विपक्ष बांद्र्यामूर्ती काल्हेर. दोन्ही संघाचे संघनायक खराब क्षेत्ररक्षण चेंडू नॉनस्टॉप सीमाच्या बाहेर जाणारा चौकार फॅक्टरचा येतो. बाईकच्या रूपानं चौकार येतो. धावा येत कसे धावा येणं फार गरजेचं. चौकार सगळ्या धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 40 आणि विजयाचं लक्ष असेल ते 41 धावांचं. चला आपण दोन्ही संघाचे संघनायक बांद्र्यामूर्ती काल्हेर विपक्ष अमर कासने. वेलकम नानाजी गोंधळे आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. मला वाटतं आपण संघनायक आपण टॉसबॉक्समध्ये प्रथम यायचं आहे आणि मान्यवर कक्षामधून मी आवाज देऊ इच्छितो. चिंतामण पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडे आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचं आहे.
सन्मान्य चिंतामण पाटील यांच्या शुभ हस्ते या दोन्ही संघामधून नाणेफेक केले जाणार आहे. अमर कासने विपक्ष बंदऱ्यावरती काल्ले. धन्यवाद मोहनदादा भोईर. तर टॉस उडवण्याआधी जे नाणं स्पेशली या स्पर्धेच्या माध्यमातून बनवलं गेलं आहे ते आपण पाहूया. एका बाजूला SPP ट्रॉफी 2021 तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान 40+ पोगाव. टॉस उडवला जातो या ठिकाणी. यस टॉस झालाय. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा. तर टॉस जिंकला या ठिकाणी कासने संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर आपण बोलूया व्यासपीठावर. यस त्या ठिकाणी काही मान्यवर आहेत त्यांचं स्वागत घेतलं जाईल. ओव्हर टू द मोहनदादा भोईर. हॅलो. तर सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी आपण जाऊया व्यासपीठावर. मंचावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी. या प्रतिष्ठित मंडळीमध्ये आपण पाहतोय बंदरामध्ये काल्हेर संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सदस्य तानाजी पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया, ज्यांचा काल वाढदिवस होता. तानाजी पाटील स्वागत आणि सन्मान होता अतिथींचा, मान्यवरांचा, पाहुण्यांचा. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सदस्य तानाजी पाटील बंदरामध्ये काल्हेर संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि या स्पर्धेचं औचित्य साधून या ठिकाणी त्यांचा विशेष गौरव सन्मान आज या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय अमर कासने संघाचे संघनायक नानाजी गोंधळी यांचं देखील स्वागत आणि सन्मान आपण करतोय. नानाजी गोंधळी मित्र, स्पर्धेची एक संकल्पना आपण पाहिली. प्रत्येक संघनायकाचा या ठिकाणी आयोगांच्या वतीनं विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय. या ठिकाणी आपण पाहू शकता अमर कासने संघाचे संघनायक नानाजी गोंधळी यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेचं औचित्य साधून केलं जातं. त्यानंतर बंदरामध्ये काल्हेर संघाचे कोच रमेश पाटील यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. पंच सामना सुरू होण्याचा संकेत देतात पंच भाऊ पाटील. ओ टू संदेश. धन्यवाद मोहनदादा. षटकातील पहिलाच बॉल उडवलाय. चेंडू आवत आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत चेंडूचा, मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. हा चौकार. .41 41 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना षटकातील पहिल्याच बॉलवर आलाय चौकार. हरिदास या फलंदाजाच्या बॅटमधून आपण हा चौकार पाहिला. तर पुन्हा एकदा फलंदाज सदानंद षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाही आहेत.
लेग बॅचच्या स्वरूपात ही धाव कंप्लीट होते. 41 धावांचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जय हनुमान सरवली संघ आपण पाहतोय. तर आता मात्र समोर डावखुरा फलंदाज आहे रवींद्र आणि त्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज सदानंद. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तर आता मात्र पुन्हा एकदा सदानंद गोलंदाज षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस इनसाइड आउट फटका इनफिल्डच्या वरून उडवलाय. चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा पार. हा चौकार. अतिशय दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 41 धावांचं लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक पहिलं चालू आहे. ज्या षटकामध्ये आपण चांगली सुरुवात पाहतोय. जय हनुमान सरवली संघाच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू फुलटॉस बॉल ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत मात्र दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सदानंद षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर फलंदाज रवींद्र आपल्याला पाहायला मिळतोय. तर त्या दरम्यान गोलंदाज वळतोय सदानंद. यावेळेस हा बॉल डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. पंच आमच्याकडे वळतायत. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. धावफलक अवांतरने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यावेळेस त्रिफला उडवलाय. रवींद्र याला मैदान सोडावं लागेल. पहिला गडी बाद होतोय. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 1 गडी बाद 14 धावा. हेच आपण पाहू शकता. एक चांगला यॉर्कर पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र त्रिफला उडवलाय फलंदाजाचा. नवीन फलंदाज जितू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. तिसऱ्या पंचांची मागणी. या सुनील म्हात्रे सर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मैदानामधून तिसऱ्या पंचांची उपलब्ध करायची आहे. मित्र आपण जी स्पर्धा ऑब्झर्व करता जी स्पर्धा आपण पाहतोय जनमन पोगा 40+ आयोजित SPP ट्रॉफी 2021 या स्पर्धेसाठी खास करून ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर दोन्ही संघ आउटफिटमध्ये आपण पाहतोय जनमान सरवली विपक्ष कालिकामाता कालवार या देखील दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केलं जातं. गावदी स्पोर्ट पिंपळगर संघाचे संगणक नंदू पाटील सध्या यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑब्झर्व करतात. आम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून लाईक करतात. धन्यवाद नंदू पाटील. तर आता मात्र षटक क्रमांक दुसरा गोलंदाज योगेश येतोय. पाहूया योगेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कारण पहिल्या षटकामध्ये सदानंद या गोलंदाजाने 14 धावा खर्च केल्यात. षटकातील पहिला बॉल. नाही जितू नाही आपला
समोर फलंदाज हरिदास, गोलंदाज योगेश. पहिलाच बॉल बिग हिटसाठी प्रयत्न जरूर झाले, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहतोय. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये, चेंडू निर्धाव निघून गेलाय. तर या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडू सोबत झाली आहे. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. योगेश यावेळेस इनसाइड आउट फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चुकी करतायत, झेल ड्रॉप झालाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. आपण पाहतोय SPP ट्रॉफी 2021 जय हनुमान 40+ भोगाव टीमच्या माध्यमातून केलेलं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील पुढील चेंडू योगेश वलतोय. यावेळेस स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन केलं होतं, चेंडू मात्र निर्धाव जातोय. एक चांगला बॉल पाहायला मिळतोय योगेशच्या माध्यमातून. नक्कीच या प्रकारची गोलंदाजी तुम्हाला हाताळावी लागेल, कारण 41 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 16 धावा धावफलकावर लावल्या जातात. यावेळेस हा बॉल उडवलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चुकी करतायत, चेंडू मात्र पहिल्या टप्प्यावर निघून गेलाय सीमारेषा पार. हा चौकार. आपण टेलिव्हिजन स्क्रीनमध्ये रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. चेंडू पहिल्या टप्प्यावर सीमारेषे बाहेर झाला, चौकार आलाय. 4 धावफलक पुढे सरकले, धावा धावफलकावर पाहायला मिळतात 20 धावा. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस बीट केलाय फलंदाजाला, चांगला बॉल निर्धाव जातोय. चांगलं षटक फेकलं जातं योगेशच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू यावेळेस अजून एक चांगला बॉल, चेंडू निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 कंप्लीट होतोय. 2 षटकाची समाप्ती, धावा धावफलकावर आहेत 20 धावा. आता मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 2 षटकामध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत 21 धावा. चला थोडं स्पीडअप करा. तिसरं षटक अतिशय महत्त्वपूर्ण षटक असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून, कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. तर पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतात, तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज मुकेश येतोय. पाहूया मुकेश कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. मुकेश गोलंदाजी मार्कवर, षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी वळतोय. पहिलाच बॉल पॅटरशिप करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट झाली आहे. लेग बायच्या स्वरूपात धाव येते, कारण चेंडू जो आहे पायावर आदळला होता. एक धाव मिळेल, धावफलक 1 पुढे सरकेल. 21 धावा झाल्यात, अजूनही 20 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 11 बॉल्समध्ये. मुकेश गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज हरिदास आपण पाहतोय. चला वेळ थोडा कमी खर्च करा. कालवार संघ. मुकेश पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस अतिशय सुरेख फटका, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. हा षटकार. तर 6 धावफलक पुढे सरकेल. 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मिडल ऑफ द बॅट झालं, त्यावेळेस मोहर उमटली होती 6 धावांची.
एक दमदार फटका हरिदासच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. षटकार आलाय. तर पुन्हा एकदा मुकेश सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. हरिदास मात्र चांगली फलंदाजी करतोय. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. यावेळेस ऑफ साईडला अतिशय सुरेख फटका गॅप शोधली आहे. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 29 धावा झाल्या आहेत. मुकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आमच्या पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस देखील फटका चांगला आहे. गॅप शोधले. चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून जाईल सीमारेषा पार. हा चौकार. चारने धावफलक पुढे सरकलंय. अतिशय सुरेख फटका आपण पाहू शकता. आडव्या बॅटने कशा प्रकारे खेळून काढला होता आणि त्यानंतर मात्र डीप मिडविकेटला आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमा पार झाला होता. 4 धावांसाठी चौकार आलाय. धावफलक 4 ने पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रॉंग अँड थ्रो. 2 धावा कंप्लीट होत आहेत. अतिशय सुरेख फलंदाजी हरिदासच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे धावांचा वेग वाढवतोय हरिदास. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस चेंडू उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. त्या दरम्यान पुन्हा एकदा मिळतील 2 धावा. धावफलक 2 ने पुढे सरकतंय. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकाची समाप्ती. 37 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं अंतिम षटक आणि षटकाच्या माध्यमातून विजयासाठी बनवायच्या आहेत 4 धावा. 6 चेंडू आणि 4 धावा बनवायच्या आहेत. शेवटचं षटक. 4 धावा बनवायच्या आहेत. तर या 4 धावा रोखण्यासाठी पाहूया कोणता गोलंदाज येतोय. धर्मेंद्र आलाय. पाहूया. धर्मेंद्रसाठी नक्कीच भरपूर मोठं चॅलेंज आहे या ठिकाणावरनं. कारण फक्त आणि फक्त 4 धावा रोखायच्या आहेत. एक मॅजिकल षटक हाताळावं लागेल या 4 धावा रोखण्यासाठी. चला थोडं स्पीडअप करा. धर्मेंद्र गोलंदाज झालाय. षटकातील पहिला बॉल. गोलंदाज धर्मेंद्र गोलंदाजी मार्कवर. यावेळेस रिव्हर्स अटॅक मात्र चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. यस. यानंतर बंधना मारुती काल्लेर विपक्ष अमर स्पोर्ट कासने या 2 टीममध्ये पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघनायक आपण आपला संघ घेऊन तयारीत राहा. या सामन्याच्या समाप्तीनंतर अर्थातच 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्या 5 बॉल्स नंतर मात्र पुढील सामन्याला त्वरितच सुरुवात केली जाईल.
5 चेंडूंचा खेळ बाकी आहे, बनवायच्या आहेत 4 धावा. पहिल्याच बॉलवर गडी बाद करण्यात यश दाखवलंय धर्मेंद्रने. तर धर्मेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. नवीन फलंदाज उमेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. पाहूया उमेश कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढील चेंडू. धर्मेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. तर गोलंदाज बोलतोय. यावेळेस फुलटॉस बॉल होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. बॅटची कडा जरूर लागली होती आणि त्यानंतर मात्र चेंडू शरीरावर आदळला होता. तर 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. आता मात्र अजून फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. धर्मेंद्र पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय. सिंगल कंप्लीट होते. स्कोर लेवल होतोय. मात्र चेसिंग कंपल्सरी आहे. 1 धाव काढावीच लागेल. फक्त 1 धाव्याची आवश्यकता आहे येणाऱ्या 3 चेंडूवर. यावेळेस विजयी फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. जय हनुमान सरवली संघ विजयी होतो या ठिकाणी. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. कालिका माता कालवार. चला अमर कासने संघ आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अमर कासने या संघाचा संगणक आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि चालू सामन्यातील विजेता संघ आणि ज्यानं विजय संपादित करून दिला असा सामना बी